शेतकरी बंधूंनो राम राम। आता काय करायला माहिती का, आपण आपलं काम बघा, ऊसातलं गवत उपटायला सुरू आहे। आता समजा तुम्ही जर बारीक जर कॅमेऱ्यामध्ये जर लक्ष दिलं तर तुम्ही म्हणता ना ऊसामध्ये गवतच नाही, आणि तुम्ही कसं काय म्हणायला तर हे गवत उपटायला लागलात। तर शेतकरी बंधूंनो, आता मी जे काय तुम्हाला सांगणार आहे का ते पुरेपूर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, की आपण तणाव मात कशी करतो आणि आपलं गवत उपटण्याचं समजा कोणती पद्धत आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही काय करा, चॅनलवर नवीन असताल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यामध्ये असे समजा कामं केलेले व्हिडिओ मी अपलोड केले ना हे सर्वात आधी तुमच्यापाशी येऊन जाते। तर शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला सांगतो, गेल्या महिन्यामध्ये आपण 18 तारखेला गवत उपटायला सुरू केलं। मग सुरू केल्याच्या नंतर आपल्यापाशी काय मनुष्यबळ नाही, काय नाही, आपलं एक समजा घंटा पार म्हणा, दुपारपासून म्हणा, अगर एखाद्या दिवशी एखादा ईळ म्हणा, तालुक्याचे ह्याचे घरचे आपल्या संसाराचे शेतीचे कामं बघून तसा टाईम भेटेल तसं आपण इकडं येत असतो। तर हे बघत समजा तवा गवत एक 10-12 दिवस गेला असेल बघा। आणि त्याच्यानंतर आता 18 तारखेला म्हणजे 1 महिना व्हायला 2-3 दिवस बाकी। मग आपल्यापाशी समजा काही काम नव्हतं, समजा म्हणजे कामं सगळे आवरलेले होते। मग आपण काय विचार केला माहिती का, आता दिवसाचा गॅप येणार लाईटचा। मग लाईटच्या गॅपमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, एकाडे भिजवावं लागणार आहे। आपला सौर पंप खराब झालेला आहे आणि लाईट चलत नाही। मग आपलं समजा आपलं शेड्यूल कसं आहे, ऊसाच्या काकऱ्या भिजवायच्या, आपण 10 काकऱ्या पाणी लावतो। 10 काकऱ्या पाणी लावल्याच्या नंतर ते जातं आहे 2 दिवसांमध्ये भिजत येतं। पण आता आपल्याला मोटरवर लाईट चलत नसल्यामुळे ते काय होत नाही, मग एकाडे एक भिजवायच्यात। आता पाण्याचा बी कमी प्रमाण आलेलं आहे, आता ऊन बी वाढलेलं आहे बघा, त्याच्यामुळं आपण सुरू केलं आहे काम हे। आता काम सुरू केल्याच्या नंतर 1 हो, 2 हो, 4 हो, जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं काम करायचं बरं का। कामाचा काय ताण घ्यायचा नाही, काय नाही। पण आपण काय करतो, आपण म्हणजे सर्व शेतकरी बांधव जेव्हा आपल्या वावरामध्ये तण होईन का तिथून पुढं आपलं डोकं चलत आहे। मग खुरपून काढायचा का, बाया लावायच्या का, तणनाशक हाणायचं का, पाळी घालायची का, तिथून पुढे विचार चालते। तसं कवाच करायचं नाही, मी तुम्हाला सांगतो। कोणत्या बी कामाचं आता काळ खूप पुढे गेलेला आहे, उद्याचे कामं आजच नियोजन असते। कारण उद्या काय करायचं आहे, अगर उदाहरणार्थ समजा आता एखाद्या रोडचं काम आहे, एखाद्या बिल्डिंगचं काम आहे, तर इंजिनियर काय करतो माहिती का, त्याचा प्लॅन अगोदरच काढतोय आणि मग अंदाजे त्याच्या खर्चाची बी मांडणी करते, की बाबा ह्या कामाला 1 कोटी खर्च येईल, ह्या कामाला 2 कोटी खर्च येईल। मग तसं बी आपण काय करायचं, आपल्या कामाचं शेड्यूल बनवायचं। आता समजा तुमचं हे झालं, आता 1 तारीख आहे समजा, तुमचं गवत उपटून झालं की पुढच्या महिन्यामध्ये, आता हे कोणचा महिना आहे तुम्हाला सांगतो, मार्च आहे, तर 1 एप्रिलला, जानेवारी फेब्रुवारी मार्च 1 एप्रिलला पुढं तुम्ही कॅलेंडरनी तिथं लिहून ठेवायचं की आपल्या ऊसामध्ये ह्या वावरामध्ये गवत उपटायला सुरू करणे। आणि त्या तारखेला आपण 1 महिन्यानंतर त्या तारखेला आपण गवत उपटायला सुरू करायचं। आता भले तुमच्या मागं काम आलं आहे, त्या दिवशी तुमच्या मागं लग्न आलं आहे, त्या दिवशी तुमच्या मागं काही सुखदुःख आलं आहे, तर 1 तारखेला समजा जरी तुमची तारीख येऊन गेली तर तुम्हाला 10 तारीख येऊ द्या, 5 तारीख येऊ द्या। आता आपलं का कोणी का मालक आहे का, आपण स्वतःच मालक आहेत ना शेतीचे। मग तिथून पुढे तुम्ही काम चालू करायचं, मात्र कामाचं नियोजन करायचं। आता ह्या वावरामध्ये गवत नाही, पण हे बघू शकतात तुम्ही, ह्या 8005 जातीमध्ये कानीचा लय उता आलेला आहे। मग त्या गवताच्या नादानी आपण काय करतो माहिती का, कानी बी ठेवतो। आता ह्या बघा, हे बघला धरलेत बघा मी व्हिडिओमुळे, इळ्या बी सोबत आहे। कानी जर तुम्हाला उपटून नाही निघली का, तुम्ही इळ्याने कापून घेऊ शकतात, कुदळ असली तर तुम्ही खांदून घेऊ शकतात, बारीक सारीक जर गवत असलं तर तुम्ही खुरप्याने खुरपू शकता। आता हे दोन्ही बी इकडं बघला धरले, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवत नाही, काय नाही। तर काय करायचं, आता ह्या ज्या काकऱ्यात का, ह्या काकऱ्या हा बघा, आता किती नाही जरी म्हणलं, आता उदाहरणार्थ समजा तुम्हाला उदाहरण मी कशाचं देऊ, उदाहरण देतो तुम्हाला दळणाचं। आता दळण तुम्ही किती बी समजा डोळे वाचू जरी बघितलं तर त्याच्यात खडा राहतोय का नाही। आणि जुनी म्हण आहे की दळणात खडा राहतोच, अशी म्हण आहे। मग तसं आता आता मी स्वतः गवत उपटीत आहे, वावर शेत आपलंच आहे, स्वतः गवत उपटीतोय। पण पहिलं गवत उपटीत असताना कळत न कळत समजा जे डोळ्याने दिसत नाही, भारी पाचटीचं सांडीमधलं जे गवत राहतंय का, ते बघा ते गवत असं मोठं होत आहे। आणि हे आता मागून मी उपटायलोय ना, हे उपटिण्याच्या नादामध्ये ह्या गवताला बीच येत नाही बघा। मग गवताला बी नाही आलं तर कालांतरानं काय होणार माहिती का, आपल्या वावरामध्ये बी कमी पडणार, भविष्यामध्ये
आपल्या रानामध्ये तण कमी होणार. आणि गवत कमी असल्यामुळं आपल्या शेतामध्ये की मला समजा आता ही काकरी का अर्धा तास लागू ते उदाहरणार्थ हां, मग गवत कमी असल्यामुळं की त्या अर्धा तासाच्या ऐवजी 20 मिनिटात होऊ शकते, 25 मिनिटात होऊ शकते, 28 मिनिटात होऊ शकते, 29 मिनिटात. मग हे मिनटं जे वाचतात का की त्या मिनटं जोडून पुन्हा अर्धा तास जोडून पुन्हा एक काकरी होऊ शकते हां. आणि राहिला प्रश्न तणाचा, आपण कवा बिनफिक्रत राहतोच ना. आपलं रान आहे का, आपलं रान कवा बी काळं झरच आहे आणि त्याचा आपल्याला ताण येत नाही. हां, मात्र ही गोष्ट करायला की तुमच्या मनगटामध्ये तेवढी धमक पाहिजे, तुमचा आत्मविश्वास तेवढा दरड पाहिजे. कारण कशामुळं माहिती का, आता हे 3 एकरचा प्लॉट आहे, कमी नाही हां, 500 फूट लांबणीच आहे. की आपण काय करू शकतो समजा, ती गोष्ट कशी आपली ह्याची कासवाची न सश्याची. कासव दमाने काम करते पण शर्यत जिंकत आहे, आणि ससं काय करतंय, हे उड्या टाकीत पळत आहे पण शर्यत हारत आहे. मग तसं आता एक आता मी आज आल्यापासून बघा 1 2 3 4थी काकरी झाले का नाही मागं. मी तुम्हाला सांगतो आलेलो आहे बघा 4च्या नंतर आलेलो आहे. 4चा बी टाईम धरा, आता वाजलेत बघा 5:56 म्हणजे किती झाले तर 6 वाजलेत. आता 2 घंटे धरा, 2 घंट्यामध्ये 4 काकऱ्या झाल्यात. मग किती अर्ध्या तासाला 1 काकरी झाली. पण हेच जर मी घरी बसून समजा म्हणलो असतो बाबा लोहीच ऊन पडलंय जाऊ द्या कुठं मरमर करायची, उद्या करता येईल. शेतकरी बंधूंनी एक गोष्ट लक्षात घ्या, उद्या कवाच येत नसतोय. एक म्हण आहे बघा, कल करे सो आज कर आणि आज करे सो आधी कर. एक सुरुवात केली का मात्र कसले बी कामं होते. कोण्या कामाला मुहूर्त बघायची गरज नाही, काही नाही, मात्र सुरुवात करणं जरुरी आहे. सुरुवात केल्याच्या नंतर डोक्यावरलं खांद्यावरलं पायी जरूर येत आहे आणि एक ना एक दिवस होत आहे. आणि जेव्हा माहिती का आपल्याकडून समजा आता 3 एकरच्या टेकड्या जेव्हा हे कंप्लीट होते का, ज्या दिवशी समजा दुपारून हो सकाळून हो त्या दिवशी माणसाला एवढं मोठं सुख लाभत आहे म्हणताना की तसा आनंद किती पैसे देऊन व्यक्त होत नाही. कारण काय केलेलं असते माहिती का, आपल्या ह्या तणाव आपण मात केलेली असते आणि तण उपटायचं सुरू झालेलं असतंय. मात्र हे जे चक्र आहे का, हे चक्र सुरू ठेवावं लागत असते. आता बरेच शेतकरी बांधव मला म्हणते तर माझे मित्र कंपनी कोणी पाहुणे रावणे, आता काय बाबा ऊसच आहे आणि काय काम आहे. अहो शेतात जर जुने माणसं म्हणायचे की तू शेतात जाय, शेतात गेल्यानंतर तुला शेतात काम सांगन, तर शेतामध्ये हे काम असतंय बघा. आता करणाराला मी तुम्हाला सांगतो रोज काम आहे, एक दिवशी ते बसून राहू शकत नाही. मात्र करायचं असलं का तेवढी इच्छाशक्ती बी पाहिजे, तेवढी काम करण्याची जिद्द बी पाहिजे आणि त्याच्या अंगामध्ये धमक बी पाहिजे की मी हे काम करू शकतो. आता हे जे मी तुम्हाला सांगायलो ना, हे शेड्यूल आहे का आपलं, हे 12 महिने सुरूच आहे. तुमचा उन्हाळा असो, तुमचा पावसाळा असो, तुमचा हिवाळा असो, कव्हा बी काम आहे बरं का, कव्हा बी काम आहे. आपल्याला बी कामाची सवय लागून गेलेली. मला बी आता शेतात आलं का वेळाच्या पोटी काहीतरी आता 4 झाडं तरी उपटावं वाटते असे गवताचे, की माझ्या मनाला तेवढी मग समाधानी होती. आणि मला बी काय वाटते माहिती का, की आपण वावरात आलतोत, शेतात आलतोत आणि काम केलं आहे बरं का. आता तुम्हालाच मी व्हिडिओ बनण्याच्या नादामध्ये सांगा ना, तुम्हीच सांगा कमेंट करून किती झाडं उपटिले असतील गवताचे, उपटिलेत का नाही. काय नाही, हेच गवत उता आला बघा, ह्याला बिल आहेत म्हणते आमच्याकडं. तुमच्याकडे काय म्हणते कमेंट करून सांगा. ही एक आहे बघा, हे गवत 100% तुम्हाला सांगतो ह्याचा जरा बुवा बाटा खतामध्ये बघा. हे गवत आपल्याकडे नव्हतं, हे खतामध्ये आलं आहे. हे बी ह्याचं वेगळंच नाव आहे बघा, ह्याचं नाव मला माहीत नाही. आणि हे एक आहे बघा, बाकी काय नाही. आता हे ऊस आहे का, हे ऊस 5 फुटावर आहे बघा. आता हे 4 महिन्याच्या घरात आला आहे. ऊस बी कसं काय तुम्ही सांगा, ह्याला कोणतं खत नाही, काय नाही. ह्याला 2 पाणी झालेत. आणि आता सोमवारी जे दिवसाचा गॅप येणार आहे का, त्याच्यात 3रं पाणी चालू करायचे. बाकी काय नाही, ह्याला खत नाही, कोणचा फवारा नाही, काय नाही, आणि खुरपण तर नाहीच. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, सर्व पाचट आहे बघा, पाचट आहे, शाबीत पाचट आहे. आणि त्याच्यामध्ये मी गवत उपटितो. हे जर मी कोणाला म्हणलो का गावात, ते म्हणते तू काय म्हणतोस, पाचटामध्ये कुठं गवत होत असते का. आता तुमच्या देखत मी तुम्हाला उपटून दाखिले का नाही, हे असं कुठं मोठं गवत होतं आहे आणि तेच उपटीत राहायचं. आणि तो ह्याला खर्च होत नाही, म्हणजे तणनाशक नाही, बाई नाही, बुवा नाही, काय नाही. मग त्या अनुषंगानं तुमच्या खिशाकडे हात बी जात नाही, पैसा बचाव होतोय. आणि कामाच्या नादामध्ये आपण समजा कुठं जात बी नाहीत ना, की आपल्याला मग काळजी लागते. काय होतं आहे नका बाबा, आपलं गवत राहिलं, इकडे गेलो तर मग इतक्या काकऱ्या बुडते आणि तिकडे गेलो तर तेवढं काम बुडून असं आपल्या मनात येत आहे ना.
मग ते बी हिंड फिरायचा खर्च वाचत आहे, शेती बी निर्मळ राहते. आणि ऊस आला, आपला अनुभव शेअर करतो मी तुम्हाला. तणमुक्त ऊस जर असला आणि फक्त पाण्याला जरी जपला का तरी तुम्हाला 40-50 ॲव्हरेज निघते बरं का. आता ह्या गोष्टी टिकून ठेवावं लागतात, त्याला म्हणजे सातत्य ठेवावं लागत असते. आता हीच काकरी आता अर्ध्या तासाला होती समजा, आणि हीच काकरी जर गज भरली का, आता मागं बघा तुम्ही किती लांब आहे आणि पुढं बी बघा, हीच काकरी एका इळ्यात बी व्हायची नाही. इतकं गवत होऊन बसन. काळी जर नाही इथं काय ते पसऱ्या गवत होत नाही, सर उपट गवत असते. पण मरणाचं गवत होईन. मग इतकं गवत बघितलं का आपला बी जीव दडपण बरं का. मग आपले हातपाय तिथंच अर्धे घ्यायचे. शेतकरी बंधूंनो बोलण्याच्या आता बोलायला लागल्या मग वेळेचं भान राहत नाही. बोलता 10-11 मिनटं होईलेत बरं का. आता थांबतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू आपण अशी लवकरच काही ना काही माहिती घेऊन.